बुद्ध फुले बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही आणि याच आता कार्याला लागू आम्ही बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही अरे जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही जगामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही तेच दिवे वेशीला टांगू आम्ही तेच दिवे वेशीला टांगू आम्ही अरे याच आता कार्याला लागू आम्ही सांगू आम्ही एका कार्याला लागू आम्ही फुले आंबेडकर सांगू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही यूट्यूब चॅनल आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. त्याच्यामुळे आता महिनाभर तुमच्याकडे या विषयाच्या संबंधात दुसरा विषय कृपया असू नये. नैसर्गिक आपत्ती सोडून इतका महत्वाचा हा टप्पा आहे. जर सामने शिबिर यशस्वी झालं 30, 35, 40, 50 शिबिरार्थी जर त्यात बसले आणि ते प्रदर्शन घडलेल्या म्हणून पाहिलं जे लोक तुमच्या आजूबाजूला येत नाही जे लोक वेगवेगळ्या पातळीवरती तुम्हाला विरोध करतात ते सारे तुम्हाला जयहिंद ठोकत राहतील तुमच्या सोबत येतील यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. इतकं महत्वाचं शिबिर हे आहे. 10 दिवस पर्यंत रोज प्रदक्षिणा असेल रोज वेगवेगळ्या ठिकाणी ते भंतेजी जाणार आहेत आणि त्यामुळे नुसतं बडनेरा शहर नाही तर अमरावती आणि शहर आणि जिल्हा धवळून निघेल यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि त्या दृष्टीनं हे शहर अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी काल आणि आज मी पूर्ण वेळ बिझी राहलो. धम्म मेळावा असा उल्लेख असेल बॅनरवर असेल अँटीवर असेल आणि या दिवशी तो मेळावा 1 ला असेल. जेवण मात्र दुपारी 1 पूर्वी झालं पाहिजे. ते 500 ते 1000 800 लोकांचं जेवण रोज पैसे द्यायचे ॲटोचे पैसे किती दे तुमच्याजवळ धर्मदान किती आलं आणि त्यातले पैसे ॲटोला किती गेले हे नोंदी घ्या. त्यासाठी जबाबदार माणसं पाहिजे. वेळ द्यायचा आहे फक्त तुम्हाला पैसे नाही द्यायचे आहेत. पैसे तर उरतील तुम्हाला. काम संपल्यानंतर यथोचितपणे आपण जाहीर करणार आहोत. त्याच्यामुळे ह्या नोंदी आवश्यक आहे. ब्रह्मदानासोबत राहिला तर गावात ते लोक तुमचे पक्के होतात. परत कोणी त्यांना फूस लावली कारण आपल्याकडे काय माहिती आहे का बाकी बौद्ध महासभेकडे लोक येतात. मग तो 4 दिवस 8 दिवस महिनाभर राहतो. मग कुणी बाजिंदा येतो. बाजिंदा शब्द माहिती आहे तुम्हाला आणि तो फूस लावतो. हा विचारता घाबरतो पण केंद्रीय पदाधिकारी सोनाराच्या हातून काय टोचले तर तो त्याला शिकवतो. त्या बाजिंद्यावर मात करतो आणि त्या बाजिंद्याला नामोहरण करतो.
त्याच्यामुळे केंद्रीय पदाधिकारी बोलावला पाहिजे. त्याचा खर्च जास्तीत जास्त किती? तिकीट, भोजन, चहा, नाश्ता आणि निवास व्यवस्था आणि मानधन 1,000 जास्तीत जास्त 5,000. हे बोलावलं पाहिजे का? बोला बोला. पैशाची काळजी नका करू ना. पैसे आले मी आणि तुम्ही नाही आणणार तर मी आले यासाठी. पैसे कसे निर्माण करायचे? मी झाला पैशाचा खर्च हलवून तुम्ही पैसे काय घालवता हो? काय सल्ला देणार आपण? तुम्ही काळजी करू नका, फक्त होकार आणि पाठिंबा पाहिजे. बोला ना. आणायचं आजच सर्वे साहेबाला आता तुमच्या समोर लावतो, पण तुम्ही फक्त जाता तिकीट होते का? तरी आंबेडकर ज्या दिशेने जातात त्या दिशेने पाहतो. आता 67-68 वर्ष पूर्ण झाले. फक्त आंबेडकर आणि आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभा, आंबेडकरांनी सांगितलं राजकीय पक्ष या पलीकडे विकले काही इकडे पाहत नाही तिकडे पाहत नाही, किती मोठा असू दे किती लहान असू दे. मी अनेक मोर्चे, सत्याग्रह, आंदोलन, धम्म चळवळी, धम्माची कामं, सभा संमेलन हे पाहिलेली आहे. बरेचदा काय होतं, झकझक का करावं लागतं माहिती आहे का? आपल्यामध्ये जीवनमानात सुधारणा झाली. आपल्या सगळ्यांकडे फार मोठ्या प्रमाणात आता पैसा आलेला आहे. आपल्या गाड्या माळ्या आपल्याकडे आलेल्या आहेत. सायकली जवळजवळ गेलेल्या आहेत. प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल आलेली आहे. पैशावाले झाले. पण अनेकदा वाट सरकून आपण ऐकत असतो, या मुलगा डॉक्टर आहे, दुसरा मुलगा इंजिनियर आहे, मुलगी डॉक्टर आहे, वैभव प्राप्त झालं, काहीच्या घरी 2-2 फोर व्हीलर आहे. चळवळ मात्र गरीब झालेली आहे, अशी परिस्थिती आहे. ते सुधारण्याचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे, करावं या मताचा मी पूर्णपणे राहू आणि म्हणून स्वतःला झोकून दिलेलं आहे. मला कोणतं लग्न नसतं, कार्य नसतं, मरण नसतं. जर भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी दुर्गम असतात. मी गेली 7 वर्ष सतत हे बोलतोय तुमच्या समोर. मी अनेकदा बोललोय, हे तुम्हाला आठवत असेल की ज्या संस्थेने आपल्याला जबाबदारी दिली, पद दिल्यामुळे मान सन्मान झाला. नाही तर विशेष स्वरूपाने कोण ओळखते? इथल्या कलेक्टरला देखील मी धारेवर धरतो, एवढं मोठं पद मला दिलं. तिची प्रतारणा मला करता येईल का? तो कार्यक्रम सोडून मला दुसरीकडे जाता येईल का? तसंच तुम्हालाही जाता येत नाही. गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट आपल्या स्वयंसेवकांनी, आपल्या पदाधिकाऱ्यांनी, आपल्या महिला पदाधिकाऱ्यांनी ते सर्व केलं पाहिजे. सर्व करण्याची विशिष्ट पद्धती आहे. कसंही सर्व नाही, असं वाढत जाता नाही येत. गुडघ्यावर बसावं लागतं, वंदन करावं लागतं आणि मग ते भोजन स्वीकारतात. माणसात सामने शिबिर बसल्यानंतर बदल काय घडतो माहित आहे का? आम्ही अनेक शिबिरे केली. मी 2018 मध्ये जहानपूरला शिबिर घेतलं. त्याच्यामध्ये जे काही लोक बसले होते त्यातले 5 लोक निवड दारुडे होते. निवड दारुडे कंटाळले होते. बायका पोरं त्यातले असे बदलले ते की दारू फुलून दिली आणि कुटुंबातले लोक भेटायला आले की असा चमत्कार कसा घडला. असा चमत्कार यासाठी घडला की त्यांच्या रंगावर जीवन दिलं. शिवाय तुम्ही जी काही व्यवस्थापन केलं, त्यांची योग्यता न पाहता शिवर आहे म्हणून त्यांचे तुम्ही दर्शन घ्यायला लागले, वंदन करायला लागले आणि वाढण्याची पद्धती त्यांना पुढच्या घेऊन द्यायला लागले, काहीच द्यावं लागतं. त्यामुळे त्यांच्यात बदल झाला. ते तुकडे होते ते माणसं झाले. हे तुकडं माणसं करण्याची प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. आणि शिबिरार्थी मिळवणी फारसं कठीण नाही. 2 टाईम भोजन नाही, ओन्ली 1 टाईम भोजन. 12 वाजेपूर्वी भोजन असेल, 12 वाजता भोजन संपलंच पाहिजे. ते भंतेजींचं भोजन, त्यांचे सोबत जे सेवक आहेत त्यांचं भोजन आणि काही कार्यकर्ते असे मिळून 80 ते 100 लोकांचं भोजन रोज 19 पासून तर 26 पर्यंत. 27ला नाही, 27ला जनरल भोजन आहे. म्हणजे 8 दिवस भोजनासाठी प्रायोजक शोधायचे आहेत. तुम्ही म्हणाल 8 दिवस 100 रुपये लोकांचं रोज जेवण
कोण द्या हो, त्याची योजना आहे. अतिशय सोपं काम आहे हे, सर्वात सोपं काम आहे. आमच्याकडे दर्यापुरात असू दे किंवा पुरात असू दे, भोजन देणारे म्हणतात साहेब आम्हाला द्या बाबा, काहून आमची तारीख काढून टाकली. हा श्रद्धेचा भाग. भंते म्हटलं आणि चिवरदारी म्हटलं की श्रद्धा निर्माण होते, आणि श्रद्धा झाली असं म्हणतात माझ्या घरी भंतेजींचं भोजनदान झालं पाहिजे. त्यासाठी भोजन देणाऱ्यांची संख्या 8 ते 10 हजाराचा खर्च करायला मागे पुढे पाहणाऱ्यांची संख्या नाही, हे लक्षात घ्या. पडणाऱ्या तर 3-4 भोजनं मिळाली पाहिजे. एखादे 2-3 भोजनं अमरावतीत मिळाली पाहिजे, 1-2 भोजनं ताब्यात मिळाली पाहिजे. कधी कधी गाव घरा मिळून जेवण देतात. एखादं काही कुटुंब गाव घरी बसेल, कार्यकर्ते घरी बसतील, तर ते गावात आणि अतिशय चांगल्या दर्जाचं चांगला मेंटेनन्स करतात. अशी अनेक गाव आहेत. काम करण्याची इच्छा प्रकट केली असं मी घरी गेल्याबरोबर तुमच्या वतीनं सांगणार आहे. सांगू हो हे सांगणार आहे. तर आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आता काही प्रश्न विचारतो थोडक्यात, आणि नंतर पंचायती बोलते. सभागृह व्यवस्थापका लेखी पत्र दिले काय? कधी दिलं? आजची तारीख किती? 24. पडणेरातून किती? नांदगावमधून किती? सध्या किती तयार आहे? नांदगावमधून 10 तयार आहे सध्या. 10 तयार आहे नांदगाव. अमरावती पाच दोन आणायचे. अमरावती 5. किती दिवसातून आणा तुम्ही आणू शकाल? एकाने एक आणलं तर होते. अमरावतीच्या 5 लिहिले मी सध्या, ते वाढू शकतात. प्रयत्न करावे लागतील, सांगावे लागतील. आजच्या मिटिंगचं प्रोसिडिंग करा, त्यात अमुक अमुक असं शिबिर लागलेलं आहे, शिबिरार्थ्यांनी यांच्याकडे माहिती द्यावी असं लिहायचं आहे. आता काही गावातून आणखी जेव्हा लोक जातील भातकुली तालुक्यात, अमरावती मधून धामणगाव मधून 2-3 येऊ शकतात. दर्यापुरातून प्राध्यापक चक्रेसर येऊ शकतात. येतातच, त्यांनी ते तिकडे चालले होते. आपलं कोणतं गाव ते? नाही राजे म्हटलं